रिधिर, श्लोक, आवाज येतोय माझा? अरे वा, सगळे तयार. थोडा उशीर झाला ना. ऐकू येत आहे, आवाज येत आहे सर्वांना? थम्सअप द्या. ज्यांना ज्यांना आवाज ऐकू येतो त्यांनी थम्सअप द्या. सुपर. ठीक आहे, चला आपण आता प्रार्थनेपासून सुरू करू. ठीक आहे. ओळखता का तुम्ही मला? ओळखता? ओके. अन्वेषाने हो म्हटलंय. नंतर अव्यांनी मला ओळखलं का? हम्म. कारण की मी नव्हते आले ना 2 क्लास. मनाली मॅडम घेतात तुमचा क्लास. तुम्ही मिस करणार मनाली मॅडमला, बरोबर? हम्म. गुड मॉर्निंग मॅडम. स्मिता मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली चालू ना सुप्रभात. मीटिंग? टाकते मी मेसेज. बरं. हो. बरं झालं. चला मग. ओके. चालेल. ठीक आहे. चला सगळ्यांनी हात जोडा. छान बसा. ताट. आपण प्रार्थना करतो ना आपल्या शाळेची. हम्म. कोणाला येते का प्रार्थना? पाठ केली आहे का कोणी? कोणी माईक? आता खाणं वगैरे सगळं बंद. ओजस्वी, आपलं ब्रेकफास्ट पहिलेच करून घ्यायचा. हम्म. छान बसायचं. तुमचं हा सगळं रेकॉर्ड होतं ना, मग आपल्या शाळेची शिस्त दिसली पाहिजे. अन्वेषपा किती छान बसली आहे, अशी छान. जवळ घ्या तुमचा कॅमेरा. ओजस्वी, तुला भूक लागली आहे का? कोणाला येते प्रार्थना? कोणी म्हणू शकतं? पाठ करून ठेवायची, आता एक्झाम मध्ये आपण विचारतो, परीक्षेमध्ये. आज कल्याणी मॅडम म्हणून दाखवा. पुढच्या क्लासमध्ये नक्की सगळेजण करतील. हो हो, ना? तेच तेच. हा. हो, आज मी परत म्हणून दाखवत. माझ्या मागे तुम्ही म्हणायचं बरं का. मी बघेल तुमचे तोंड असं मुवमेंट होतात आहे का, तुमचे लिप मुवमेंट्स. हा. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. हात खाली ठेवून म्हणजे लिप्स दिसते माणसाने मॅडमला. माणसाशी माणसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना.
लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच अमुची प्रार्थना. आता आली का प्रार्थना झाली? हे सगळ्यांनी घरी ऐकत जा. ऐकून ऐकून मग तुम्हाला पाठ होईल. ठीक आहे. हो हो म्हणा. आईला बाबांना सांगायचं की आम्हाला लावून द्या ही प्रार्थना. काय काय शिकले तुम्ही मागच्या क्लासला? तुम्ही माईक ऑन करून माझ्याशी बोलू शकता. 1 2 3 4 जमतं 5 का तुम्हाला? केलं काही तो मागच्या क्लासला ही शिकले. मॅम हा, अजून काय काय शिकले? 1 2 3 1 2 3. हा, आणि 1 2 3 4 पण शिकले? 4 नाही शिकले अजून. तुला काय झालं बाळा अव्यान हाताला? फ्रॅक्चर फ्रॅक्चर झालं? अरे बापरे, असं कसं रे? सायकल सायकलनी पडला? बर बर. सायकलनी माझ्या. हो का? बर बर, काळजी घे बेटा. छान खा मस्त, म्हणजे तू पटकन ठीक होशील. ठीक आहे. 1 2 3 लिहिणं शिकले तुम्ही ना? हा, तर तुम्हाला तोंडी तोंडी नंबर येतात का? तोंडी नंबर म्हणता येतात का 10 पर्यंत? अंक मग नंबरला आपण मराठीत काय म्हणतो? अंक. चला आपण करायचं का काउंटिंग? मोजू आपण. चला. 1 2 3. हळूहळू घेऊ, हळूहळू. सगळ्यांना सोबत घेऊ. हे काय आहे? 4 5 6 7 8 9 10. काय आहे 10 तुमच्या हाताला? बोट. हा, काय आहे? बोट. आणि बोटांना इथे काय आहे तुमच्या? हे काय आहे बोटांना? नख. हा, चला पुष्कळांना माहिती आहे तुम्हाला. हा, मॅम बोला. बर्थडे होते टुमॉरो. हो, टुमॉरो बर्थडे होत नाही आहे. टुमॉरो बर्थडे आहे. मग मी तुला आधीच विश करते. ठीक आहे. हॅपी बर्थडे. कारण आम्ही उद्या नसणार ना ऑनलाईन. टुमारो होता नाही, येस्टरडे होता ना, होता म्हणताय तो. येस्टरडे टुमॉरो म्हणतो. टुमॉरो काल होतं होतं. म्हणतोय तो. काल होता काल त्याचा. होतं. अच्छा, काल होता तुझा वाढदिवस. हो. ओके ओके. बिलेटेड हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मग आता किती वर्षाचा झाला तू? अरे बापरे, इतका मोठा झाला? वाटत तर नाही मला. 5 completed. 5 कम्प्लीट झाले. 6? अच्छा, मला ते छोटस दिसत. पहिलीत गेला मग. आता पुढच्या वर्षी पहिलीत जाशील है ना? फर्स्ट स्टँडर्ड. 5 झालेला ऑगस्टला. हो, तू पहिलेच झाला. फास्ट आहे तुझं काम मग. ऑगस्टला मी बॉर्न. ऑगस्टला बॉर्न झाला. ठीक आहे ठीक आहे. चला, तुम्हाला सगळ्यांना लिहायचं आहे का? प्रत्येकाने पेन पाटी पटकन रेडी ठेवली आहे. आवडतं वाटतं लिहायला खूप. मग आता आपण पुढचं अक्षर घ्यायचं का? किती छान लिहिलं याने, प्रिदीपनी छान लिहिलंय. तर आता मी पहिले थोडस तुम्हाला रिव्हिजन देते. ठीक आहे. आपण पहिले जरा बघून घेऊ काय काय आपण शिकलो. आणि जोरात वाचायचं सर्वांनी मोठ्याने. आणि एक ऍपल हे वेगळाच कुठला तरी आहे, खाऊन बघ चांगले असतील तर हा,
अ Oh. Ah. आ तर हे शब्द. E. हा शॉर्ट आहे. ठीक आहे. ह्रस्व. आता दीर्घ थोडस लांबायचं. ई. हम्म. आता तुम्ही नवीन शिकता आहे. हे काय आहे सगळे? हे आहे स्वर. काय आहे हे सगळं? स्वर. हम्म हम्म. असं हाफ सर्कल काढायचं आणि असं छान लांबायचं. हा काय आहे? ऊ. लिहून बघा. ते दिसत नाही बघ. काय कसं ठेवल्यावर दिसतोयस का तू? आणि मला दाखवा कोणाकोणाला जमलं. नाही दिसतोयस असं छान दिसतोय. अरे वा, श्लोकनी छान काढलंय. लिहिलं येतं ना मॅडमला दाखव. अव्यांचं मला बघायला लागेल. थोडीशी दुरून दिसतंय. बघते मी, थांब हं. हा छान काढलंयस अन्वेषा. त्रिशा बघू. दाखव. छान छान. हो अव्यान मस्त. ठीक आहे. आता तुम्ही थोडस नंतर प्रॅक्टिस करा. छोट्या 2 लाईन मध्ये लिहायची. 3 लाईन मध्ये मोठं देते मी येतं. तुला थांब. हो प्रिशा छान छान छान. मॅम ऐकू येते का मी बोलतोय ते? हो ऐकू येते. कोण पण? श्रियन ऍक्च्युली. हा हा ओके. हा श्रियान छान. ओके व्हाईट बोर्डने लिहिलंयस. हा. असं बोलून केलं तर या स्क्रीनवर मला दिसेल. आता लॉंग हो दीर्घ ऊ. ओके. ठीक आहे. लॉंग ऊ. आता शॉर्ट ऊ एकदाच लिहायचं का? लिहा की 2दा. 2दा लिहूया आपण प्रॅक्टिस. ठीक बिटवीन द आहे. लाईन्स लिहायचं. तसं नाही असा लिहायचं. 2दा लिहा म्हणजे छान प्रॅक्टिस होते ना. तुम्ही तर हुशार आहे. आपण सगळं आज पूर्णच करू शकतो स्वर. हो ना. प्रिशा छान लिहिलंस बेटा. आता 5दा लिहिलंस. ओजस्वी लिहिते. झालं का नाश्ता? मॅम हा बोल बेटा. मी आता चॉक राईट म्हणत अच्छा असं लिहितोय. पाटीवर लिहितोय. अरे हा ड काढलास तू. श्रेयांश आपण ऊ लिहितोय. ऊ. हा मी परत दाखवू तुला. हे बघ. बघ कसं आहे तर. हे बघ It is तिकडे बघ. हे बघ बघ this. श्रियन तिकडे बघ मॅम. एकदा असं काढ What's आणि मग परत याला असं जोड. जसं अ लिहित होता की नाही तू. Mama is wrong. असं करायचं. अ लिहित होता ना. अ लिहायला येतं ना तुला. अ आता कर. आता परत ऊ राईट करायचं. ऊच राईट करायचं परत. हा परत ऊ राईट करायचं. आपण नंतर लिहू दीर्घ ऊ. ऊची छान प्रॅक्टिस करा पहिले. नो दॅट इज ड. सी इट्स उलटा. सी पहिले सी I काढायचं. know. हा तसं- दुसरा जो कर्व आहे ना तो जातोय उलटा त्याचा. हा ते असं वळवता नाही येत आहे त्याला. बघ. हा. आद्या लिहिलंस का? मला दाखव तुझी पाटी. असं नाही ना दिसत आहे. अच्छा सुंदर सुंदर व्हेरी गुड. हे कोणी लिहून दिलं तुला? तिला ठीक अजून आहे. लिहायला शिकवलं नाहीये शाळेत. अजून बरं बरं लिहिताना म्हणजे असं अजून पुढच्या वर्षी आहे त्यांना. आता नाहीये. चालेल चालेल. अदिती तू लिहिलंस? दाखव. Mom. हा बापरे सगळे छान लिहितात आहे. हा आता जमलं बघ श्रिया. जमलं ना. 1, 2, 3. आयशा आर्या
मी बी लिहिलं. हो तू पण लिहिलंस. बरं तसंच लिहायचंय. दुसरं आहे दीर्घ म्हणजे ऊ असं म्हणायचं. तर त्याला अशी शेपटी लावायची बघ असं. हा झाला दीर्घ. आता दुसरं लिहा. दोन लिहिले. अव्यांना लिहिता येतंय का? कोणता हात आहे तुझा? दोन लेफ्ट. लेफ्ट आहे ना, मग चालतंय लिहायला. उजव्या हाताने लिहू माझा शकतो तू. राईट मला राईट हँड राहते. मी लेफ्ट हाताने लिहितोय. हो हो अच्छा अच्छा जमतंय ना तुला? हो. बर सुपर. रिधित याशी शेपटी काढतात त्याला अशी अजून एकदा. या ऊला. अजून तो एकदा. दीर्घ. मी दोन लिहिले. हा हे पहा मी दाखवते कसं करायचंय. बघा कसं करायचंय आपल्याला. आता इथे आपल्याला या ऊला असं करायचंय. हे काय? असं कर. ठीक आहे. अशी आपण इथे थोडस सराव केला, प्रॅक्टिस केली झालं. आणि आता आपण हा दीर्घ काढत आहे. असं लिहायचं. काय करतो मी ठीक आहे. असं. तुझे कॉम्प्युटरचे हे देते. सुपर. श्रेयान आता बघ कसं छान जमलं. प्रिशाने पण लिहिलं. मी पण कॉफी केलं. एवढंच आहे. छान आहे अदिती. मस्त काढलंस. पण छोटा ऊ नाही दिसला मला. पहिला ऊ. आद्या छान काढलंस. छान सुपर आद्या. गुड जॉब. नक्षत्र दाखव बाळा. वाव छान अन्वेषा छान. ओजस्वी अरे वा जमलं. छान काढलंयस. बोल ना. हे बघ. हा छान आहे शा. दोघींनी पण लिहिलं. कुठे तुझी सिस्टर? बहीण कुठे तुझी? आर्य इथे नाही येते. मॅम चांगलं. अच्छा दुसरीकडे. छान काढलं श्लोक. गुड. चांगलं. हो रिधितचं पाहिलं रिधितचं. हा आता तू असं कर. थोडस 2 रेषांमध्ये फिट कर त्याला. 3 रेषांमध्ये छोट छोट काढायचा प्रयत्न करा. ठीक आहे. ओजस्वी बघितलं. प्रिशा तू दाखवलं ना मला? दाखवलं ना? स्टार्ट केलं का? नाही आपण फक्त ऊ आणि दीर्घ ऊच करतोय आज. अव्यान पाहिलं मी. छान लिहिलंस. ठीक आहे. पण ते रेषेच्या वर गेलं. काही रेषेच्या खाली लिहायचं असतं. हे बघ असं रेषा. ठीक आहे. अजून लिहायचंय का? नवीन शिकता अक्षर? कोणाला शिकायचंय नवीन अक्षर? बरं ऊ पासून काय काय होतं ते तर सांगितलंच नाही. उल्लू. उल्लू हिंदी आहे. उल्लू. हा उंट. उंट. हो उंट होऊ शकतो. अजून हा श्लोक सांगतोय काहीतरी. ऊन. ऊन म्हणजे ते गरम गरम वाटतं ते ना. आणि ऊन म्हणजे काय? पण उशी म्हणते. हा करेक्ट उशी. सुपर. बापरे काय काय शब्द तुम्हाला माहिती आहे ना. उशी. उशी म्हणजे काय? त्याची झोपायची ना. हा आणि ते ऊन म्हणजे काय रे? गरम गरम वालं की काय? श्लोक ऊस म्हणतोय तो. ऊस. ऊस दीर्घला. हा जो आहे ना हा ऊ उसाचा. उगवते.
उगवणे उगवणे तो तो छोटा उ. उगवणे उगवणे मीन्स उडी रायझिंग सनरायझिंग. उडी उडी उड्या करेक्ट. पण म्हणते. हा उडी मारणे. तर ती काय उडा झालं पण म्हणते. हा ती या उपासून काय होणार उडी. काय तुम्ही मला किती छान छान शिकवताय बघा बरं. आता ऊन हो ऊन तर मला पण ऊन मॅमला वर्ड सांगायचे फक्त. अजून उद्या एक एक दिशेचं पण नाव आहे. दिशेचं नाव. दिशा म्हणजे काय डायरेक्शन. उत्तर कोणाला माहितीये 4 डायरेक्शनची नावं. कोणाकोणाला माहितीये 4 डायरेक्शनची नावं दिशेची नावं 4 दिशांची नावं. हा ईस्ट वेस्ट बरोबर. पण आपल्याला पाहिजे मराठीत उत्तर. हे पहा पूर्व सगळ्यांनी म्हणा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. तुम्ही असं ऍक्शन पण करू शकता. पूर्व पूर्व म्हणजे समोर. उगवतो कुठून पूर्वेला. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. ओके पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. तर पूर्व काय असते पूर्व आहे ईस्ट म्हणजे जिथून काय होतं सूर्य उगवतो. आणि सूर्य मावळतो. मावळतो कुठे पश्चिमेला. वेस्ट. उत्तर आहे नॉर्थ. दक्षिण आहे साऊथ. जे बँगलोर मध्ये राहतात ते कुठे राहतात साऊथ इंडिया दक्षिण भारत. तुम्ही आहेत ना कोणी कोणी आहे ना इथून बँगलोर मधून. मग आपण सगळे कुठे राहतो दक्षिण भारत. पहिले राहायची पण आम्ही सोडलं. मग आता तू कुठे राहते पुण्यात. पुण्यात. मग तू वेस्टला राहते वेस्ट. कळलं भारताच्या वेस्टला राहते तू म्हणजे पश्चिमेकडे राहते. बेस्ट मी मध्ये आता उत्तर झालं. उत्तर आपण एवढे शब्द घेतले. आणि दीर्घ उच्च काय काय सापडले तुम्हाला सांगा बरं. कोणी कोणी सांगितले. पहिलं तर काय होतं ऊस. नाही उत्तर झालं. उत्तरच याच आहे. एक मिनिट हा तुम्ही थोडं विचार करून ठेवा. मी दार उघडून येते. मराठीमध्येच ऊस आहे. बस तिथे सॉरी उलट करेक्ट. उलट म्हणजे अपसाइड डाऊन. मी तुमच्याचकडनं शिकणार आहे बघा. उलट आपण असं लिहू ठीक आहे. हा उलट पण तसं नाहीये बेटा. मला वर्ड सांग पहिले. नाही सारखं नाही. वरून एखादा छानसा प्राणी सांगा बरं जो गणपतीचं वाहन आहे. उंदीर. उंदीर मामा. उंदीर मामा. उंदीर आजी. उदपती बाबा.
पण तो पण तर रचवा आहे ना मॅडम. उंदीर. काय म्हटलं? अच्छा मॅडम, काय उंदीर म्हटलं? तर आपण असं लिहितो ना. छोटा ऊ. हा ते नाही, हा मोठ्याचे ते तर पाहिजे. नाही, आता ते ऊ चालू होतं ना म्हणून मग मला आठवलं. मग सगळ्यांना उंदीर मामा आवडतो. हा चला, हा. लिओन. याचे पाहिजे आपल्याला, मोठ्या ऊचे. मोठ्या ऊ वरून काय काय शब्द येतील. ऊस झाला, ऊस. ऊस ऊस झाला. झाला. ऊस झाला. ऊस झाला. हे पहिला ऊन. 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 ऊन पण छोटा आहे. ऊन छोटा आहे. हम्म. ठीक आहे, ऊ पासून जास्त नाही आहेत. छोट्या ऊ पासून बरेच आहेत. हा याच्यापासून जास्त आहे. उखळ, उखळ पण छोट्या मग ऊच. तोही छोट्या ऊ पासूनच आहे. उष्ट माहितीये का तुम्हाला? उष्ट. हा तो आहे करेक्ट. उष्ट टाकू नये, ताटात उष्ट टाकू नये असं म्हणतात ना मोठे सगळे आपल्याला. तर उष्ट कळलं का तुम्हाला? काय म्हणतात? उष्ट काय असतं सांगा बरं. उष्ट म्हणजे आपण खाल्लं आणि मग थोडस उरलंय आणि मग ते नंतर परत कोणाला द्यायचं नाही. समजलं? लेफ्ट ओव्हर फूड उष्ट म्हणजे. हम्म. चला आता नवीन घेऊ का ना, ए वगैरे शिकवू, काय करू, की एक दोन पूर्ण करून घेऊ? स्मिता मॅडम. घ्या ना काही, कुणाला कविता वगैरे. आता दिवस झाले ना, 15 अर्धा तास आहे अजून. हा अजून हा काही घ्यायचं असेल तर घ्या, एखादं कविता वगैरे नाही, किंवा असं. हे सांगते त्यांना ओरली. बरं, आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना दिशांची नावं. हा, हा आतापर्यंत जे झालेत ना शब्द, अक्षर, अंक. हा, अंक आणि अक्षर पण म्हण ना, वर्ण, जे काही हम्म जे झालेत. स्वर स्वरच चालू आहेत ना. स्वरच चालू आहे. त्याच्यावर ना गावांची मी नावं नव्हतं असं वगैरे मागच्या घ्या. हा क्लासला. नाही, त्यांना ते थोडं नाव आज गाव माझा वस्तू तोच अशा. प्लॅन होता की हा, ही नाव गोष्ट गाव वस्तू या आणि चिकू प्राणी. पिकू मधली गोष्ट सांगायची. हा, जे 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 येतं ते घेऊन घ्या. म्हणजे अ पासून उ पर्यंत झाले ना. तुम्हाला तर आवडेल का गोष्ट ऐकायला? आज मनाली मॅडमनी आद्याला सुविचार सांगायला पण सांगितलाय. तिनं तयार केलाय, म्हणजे घेणार हो असाल हो तर. हो हो, बरोबर बरोबर. आद्या, हो तिने मला मेसेज टाकलेला. बरोबर, सांग बेटा सुविचार. थोडं मोठ्याने बोल, त्याच्या लक्ष दे, तिचा आवाज नाही येत आहे. आद्या येतोय? थोडी जवळ बसतेस का स्क्रीनच्या? सगळे म्यूट करतील का, म्हणजे मग पूर्ण आवाज येईल? चालेल, सगळेजण म्यूट करा बरं, मी करते त्यांना. एक मिनिट थांबा, म्यूट करते. म्यूट करा. अभयन तुला जमतं? गुड. नक्षत्र तुला जमतं म्यूट करायला? बरं तू बोलतही नाही बेटा, शांत आहे तू खूप. हा आद्या बोल आता. आद्या सांग. सर्वांना नमस्कार, शुभ सकाळ. माझं नाव आद्या अमेय कुलकर्णी आहे. मी नर्सरी मध्ये शिकते. आज मी तुम्हाला एक सुविचार सांगणार आहे. आजचा सुविचार आहे, आळस माणसाच्या शत्रू आहे, म्हणून कधीही आळस करू नये, कंटाळा करू नये. कायम उत्साही राहावं आणि प्रयत्न करत राहावेत. धन्यवाद. सुपर, खूप छान. काय सांगितलं तिने सुविचार? आळस. सांग आत्या मोठ्यानी. आळस. आळस हा, शत्रू आहे. कोणाचा शत्रू आहे? तुझा तो शब्दच ऐकू येत नाही. विचार परत. माणसाचा शत्रू आहे, म्हणून कधीही आळस करू नये, कंटाळा करू
इथे सगळेच मुलं मस्त उत्साही आहे. मला तर कोणीच नाही दिसत आहे. आळशी का तुम्ही? आळस करता नाही ना? आळस म्हणजे काय? लेझी, बोर, मला नाही करायचं आहे असं. नाही ना, असं नाही करत ना कोणीच. हम्म आपल्याला उत्साह शब्द मिळाला बघा. उत्साह, ऊ पासून आपण आज ऊ शिकलो ना. उशीर. हा, उशीर. उशीर म्हणजे लेट. आपल्याला त्याच्यातही समजून घ्यावं लागतं. ठीक आहे, खूप छान म्हटलं साध्या, खूप छान. आता सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणखीन कोणी कोणी सुविचार सांगितले ते सगळे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपण असं करायचं का? हे मी तुम्हाला एक शब्द देते, ठीक आहे? त्या शब्दाच्या शेवटचा जो अक्षर येतो ना, त्याच्यापासून तुम्हाला कोणता शब्द आठवतो ते सांगा. ठीक आहे? बघू. माझ्या मम्मा बरोबर खेळलाय ना? ओके, आज आता आमच्या बरोबर खेळ. जमेल कोणाकोणाला? डन. गेम खेळू थोडस. अभ्यास खूप केला ना आपण, आता गेम खेळू ना. आयेशा, आर्य, तुमचा आवाज बिलकुल ऐकलंच नाही मी आज. दोघींनी बोललंच नाही माझ्याशी तर. मग आता तुम्ही यायचं आणि मला अक्षर सांगायचे. आता पहिलं अक्षर मी तुम्हाला देणार आहे ऊ पासूनच. उंदीर. उंदीर मामा, पण मामा नाही, उंदीर. आता तुम्हाला काय करायचंय? र पासूनचा एक शब्द आठवायचा आहे. कोणी सांगितलं त्यांनी पहिले? 1 by 1 सांगायचं. रविवार. आज काय आहे? रविवार. आता र वरून अजून कोणीतरी सांगा. राम. राम. सुपर. आता म वरून कोण सांगणार? मंदिर. मला जे ऐकू आलं मी ते रिपीट करते, ठीक आहे? मी परत मराठी. सुपर, मराठी. आता ठ वरून शब्द सांगा बघू. आहे ना जरा कठीण. ठ कसा असतो? ठसा. सुपर. काय असतो ठसा? पण स्टॅम्प. तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला येतं की नाही? ते आयडी कार्ड येतं बघा, असं त्याच्यात लिहिलं असतं की हा श्लोक आहे, हा इथे राहतो, हा त्याचा फोटो आहे. मग टीचर काय करते? असं एक स्टॅम्प देते की आमच्या शाळेचा स्टॅम्प. तो म्हणजे ठसा. सा. स वरून सांगा. आता स चालेल, सा चालेल, सी चालेल, काही पण. प्रिशा, माईक तुझं माईक ऑफ आहे ना, तू कशी बोलणार बाळा? ससा. हसा, ससा झालं. ससा. अजून सांगा. हो, करेक्ट. आता प पासून सांगा. पतंग. सुपर. पतंग. आता ग पासून सांगा. गर. गर. हा, गर म्हणजे करेक्ट. गजरा. गजरा. हो, आपण फुलांचा गजरा लावतो ना, छान. मुलींना आवडतो गजरा. परत र आला. आज आपला र खूप येतोय. र. सांगेल र वरून. रूप सांगितलं अन्वेषाने. राम झालं बाळा. राम झालं. राग. बापरे, मला राग आला. राग आला का? राग. राग आणि राग म्हणजे गाणं पण. रागात गायचं, चांगलं सुरात. राणी पण. हा, राणी. आता ग. ग आता आपण चेंज करूया, ठीक आहे? राग. ग. परत ग आलं.
गवत गवत. गवत. गाईला गवत आवडतं ना खायला. तो वर्ण हम्म. गवत एंडिंग सॉन्ग आता तो ओजस्वी सांग. तुझा नाही आवाज ऐकवायला मला. तबला तबला तू पहिले माईक ऑन कर, मग तुला ऐकू येईल. तबला तबला. ओजस्वीनी सांगितलं का? मी सांगितलं. ओजस्वी, अगं बेटा तुझं माईक ऑफ आहे, मला ऐकून येत आहे. परत ऑफ झाला. हा. तबला. तबला कोणी सांगितलं? अच्छा, तुझे जो ते पुस्तक आहे. तलवार तलवार. आणि तलवार वर्ण सांगायचं. काय सांगितलं? तलवार. अन्वेषा काय सांगितलंस? मला ऐकून आलं. विसरली. ओके. तलवार. आता परत र पासून सांग. रथ रथ. हा, रथ मीन्स चॅरियट. ओके. आयशाला येत आहे का र पासून? सांग मग. कलरला काय म्हणतात मराठीत? रंग अरे वा, रंग. आणि ग पासून सांगेल आर्या. जीव पासून काय सांग? गणपती कोल्डला काय म्हणतात मराठीत? गणपती. प्रिशाने सांगितलं गणपती. आर्य काय सांगणार ग पासून? गणेश गणेश. श. चला, नवीन शब्द नवीन आलं आपल्याजवळ. श पासून काय सगळ्यात महत्वाचं आपली काय आता चालू आहे? आपली शाळा चालू आहे. ओके. शाळा. छान, खूप छान खेळले तुम्ही. खूप सारे शब्द तुम्हाला माहिती आहे. खूप छान. चला, आता आपण कठीण शब्द परत लिहायचं. सांगू? एक थोडा कठीण शब्द सांगू? हा, सांगा. शहामृग. शहामृग. खरंच आहे. ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच माहिती आहे सगळ्यांना? ऑस्ट्रिच माहिती आहे? म्हणजे काय म्हणतात? ऑस्ट्रिचला काय म्हणतात? शहामृग. आता परत नंबर लिहायला सुरुवात करायची. नंबर राईट करायची. हा, आज आपण करू 5, 4 आणि 5. ठीक आहे. परत लिहायला सुरुवात करायची. 7 3 पर्यंत 8 हा, चला पहिले लिहा 1 ते 3 जे आपण पहिले शिकलो. त्याच्यावर लेवल दुसरी एक. वरती बस नाही 1 2 3 कोण कोण लिहित आहे? मी बघते. राईट करता. आयशा, आर्या लिहित आहे का? मध्ये अन्वेषा छान बसले, लिहिलं. आद्यानी पण लिहायला सुरुवात केली. रिधित पण लिहितो, श्रेयान पण लिहितो, श्लोक पण लिहितोय. 1 2 3. बघा आता आपला थोडा 4 कसा वेगळा आहे बघा. आता मराठीमध्ये 4 कसं लिहितो आपण? असं काढायचं, असं काढायचं. थोडस बघा. जमेल? 3 हे मोठं काढून दाखव. हे बघ, हे बघ. असं जायचं, असं गळवायचं, थोडस असं करायचं. हा, श्लोक छान काढलंस. ठेव. प्रिशा बेटा, ते स्क्रीन ब्लर आहे ना, मला दिसत नाही तुझं पाठी, तुझं ते पेपर स्क्रीन. थोडस कॅमेराच्या जवळ घे. हा, वाव, सुपर रिदित, सुपर. जमलंय. अन्वेषा, जमतंय का? यू राईट इट हिअर नो. ओजस्वी, लिहिलं का तू? खूप असं ब्लँक दिसत. हा, ओजस्वीला पण आलं.
4. रिदित रिदीत दाखवतो काढलास लिहिलंस वाव छान. नक्षत्र तू काय मला आज दाखवलंच नाही काही. हे घे. दाखव. अभ्यान थोडस वर घे तुझा पेपर अभ्यान. नाईस. 5 थोडं जवळ घे अन्वेषा. जवळ स्क्रीनच्या जवळ असलं तर मला 1 दिसतं. 2 3 अजून 4 जवळ घे 5 अन्वेषा. अजून जवळ घे बेटा स्क्रीनच्या. थोडं वर घे पेपर. अजून वर घे. ते थोडस ब्लर दिसतंय पण ठीक आहे. गुड आद्या छान काढलास. तू जरा स्क्रीनच्या जवळ बसत जा. एक खूप मिनिट दूर प्रिशा आहे ते. थोडं डार्क लिहून बघ बरं. थोडं त्याच्यावर अजून एक वेळा डबल चार लिहायचे मग दिसेल. प्रिशा हा थोडं डार्कली. ते काय स्क्रीन. हा आता तिचं झूम केलंय वाटतं ते स्क्रीन. सुपर श्लोक छान लिहिलंस. सगळ्यांनी असं जवळ दाखवायचं म्हणजे कसं मला दिसेल. पहा मी कसं दाखवते तुम्हाला. असं आपल्या त्या लॅपटॉप जवळ किंवा स्क्रीन जवळ एक छोटस बारीकस कॅमेरा असतो पहा. त्या कॅमेऱ्याच्या जवळ आणून दाखवायचं. छान छान. आद्यानी पण छान लिहिलं. सगळं एक एक लिहून ठेवले. हा काय आहे 4. 4 थोडस कठीण आहे. प्रॅक्टिस करायचं. 4 काढ अजून एक श्रियांनी पण छान लिहिलं. प्रिशा थोडं डार्क लिहून बघ बरं. त्याच्यात दिसत नाहीये. प्रॅक्टिस करायला सांगितलं. हा ते डार्क केलं तर येईल. अदिती तुझं स्क्रीन पण ऑफ आहे माईक पण ऑफ आहे आम्हाला दिसत नाही. 5 4 हो तुला 4 बोट आहेत मला माहिती आहे. 5 आहे. ओके ओके. आणि दुसऱ्या हाताला पण 5 आहे. हो तुला 10 आहे. प्रिशा दाखवते पण प्रिशा अजूनही दिसत नाही. नाही फोटो बेटा काढून ते पाठव. फोटो काढून फोटोच पाठव. पाठव चालेल. बेटा. फोटो पाठवला तर कळेल आम्हाला. अदिती आहेस का तू. आद्याचे फोटो पण पाहिले मी. खूप छान. 10 बोट. आयशा आर्या लिहिलंस. मॅडम सांगतील नंतर त्यावेळेस लिहायचं. ओके. हा श्रियान जमलं. श्रियान छान लिहिलंस. सुपर आयशा. आर्या दाखव बाळा. हो 5 पण लिहिलास. वाव छान. येत आहे सर्वांना ना. आता आपण नवीन शिकू. आहे 5 मॅम कसं दाखवतात. पहा असं काढायचंय. हे पहा पहिले बघ मग असं पहिले असं करायचं. थोडस करा जास्त नाही. तिकडं बघ श्रेयन. हा काय आहे 5. तिकडं बघ. बघ मॅम असं पहिले कसं काढायचं बघ. आणि असं. आपण इंग्लिश मध्ये यू कसं काढतो किंवा वाय कसं काढतो. इरेज का करतोय. तसं करून असं 5 राईट करायचं. इथं खाली 5 राईट 5. कर ना. हे बघ कसं राईट करायचं असं. ओके. हा आणि मग बघ बघ. असं कर. सुपर जाऊ अदिती. दे ना. हे 5 राईट आता सुरू केलंस कॅमेरा. छान छान काढलाय अदिती. अजून 1-2दा प्रॅक्टिस करा. 4 आणि 5 थोडं कठीण आहे. त्यामुळे रोज एकदा लिहून बघा. बाकीचं सगळं सोपं आहे. You try another. Why are you erasing? That is correct only, no? नक्षत्र लिहिलंस. तू दाखवलं मला पाटी. अन्वेषा पाहिलं मी. छान लिहिलंस अन्वेषा. श्लोक हो जमलं. आता तू परत एकदा लिहून पहा श्लोक.
बघ हे बघ. लिही 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 पटकन. वाय काढायचं, वाय पहिले, वाय वाय सारखं. वाय सुंदर, वाय श्रेयान बरोबर. वाय 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 सोपं आयशा, आर्या छान. इझी आहे. वाय वाय आद्या एक वाय दाखवतेस तू मला. ते सगळं ठेवायचं नाही. हे बघ एक काढलास, हे बघ. आपण 5 काढायचे आपल्याला. वाय आणि आणि तिला अजून लिखाण सुरूच नाहीये ना, त्यामुळे अजून उभी रे गाडी बरं, रे काहीच एकची नाही प्रॅक्टिस झालेलं. करतेस. हा श्लोक छान काढलास, छान. आणि ते पाहिलं समोर पाहिलं मॅडम अजून मी कमी समोर बघ समोर बघ. नक्षत्रेनी करून बघितलं का, लिहून बघितलं का अदिती? छान पाच छान काढ दाखवलंस का तू 5 काढलेलं? छान. पाच 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 मराठी दिनाची सगळे प्रॅक्टिस करताय की नाही? मराठी व्हिडिओ पाठवले का तुम्ही? करतो म्हणा करते म्हणा. अन्वेषाने पाठवला? 2, 3. मनाली मॅडमला पाठवलं? मी पण म्हणाली बरं. तू पण मनाली मॅडमला पाठवलं? 5 एक बरं बरं. हा, काय म्हणत होती आयशा? मराठीतला मी 5 पण आहे. म्हणाली मॅडमला पाठव. आता हे पा, तुम्ही छान हो. लिहिताय, पण असं लिहायचं नाही. आपण आकडे कसे लिहितो, अंक कसे लिहितो, अंक सरळ लिहायचे, आडवे लिहायचे नाही. हे पा, असं 1, त्याच्या खाली असं 2, मराठीतला मग 1 असं 3, मग असं 4, पहिले प असं काय 5, असं लिहायचं. 2 2 ठीक 2 आहे. आता याच्या पुढे नंतर 3 या वहीमध्ये अशा छान रेषा काढा, अशा सरळ. 4 स्केल घ्या आणि असं छान पार्टिशन करा आणि असे नंबर लिहायची प्रॅक्टिस करा. म्हणजे असं हा, बरोबर रिधितनी पण उभं कसं पाहिजे. लिहिलंय, रिधित करेक्ट. रिधित जरा जवळ दाखव. ते तू दाखव जरासं. असं लिहाय, आपण जेव्हा अक्षर लिहितो, अक्षर आपण आडवे लिहितो आणि अंक आपण कसं करतो, असं सरळ लिहितो, वरपासून खालपर्यंत. नाही दिसत आहे प्रिशा बेटा, तू दाखवते आम्हाला, पण आम्हाला नाही दिसत आहे. असं लिहा, ठीक आहे. हा, आपण इंग्लिशचं पण असंच लिहितो की नाही? पण जेव्हा आपल्याला 4 अक्षरी, 4 अंकी, 5 अंकी लिहायचं असतं, तेव्हा आपण आडवं लिहितो. सांगत हम्म. 4 बरोबर आहे. मॅडम दाखव. अजून एक अंक शिकताय का? पटापट शिकून घेऊया. येणार का? अजून एक अंक लिहिता का? सोपा आहे तो. असं राईट करायचं 6. ठीक आहे. पाय राईट असं असं असं, जसा 3 होता ना, तसं उलट लिहायचंय. दाखव मॅडम. हा काय आहे? 6. 6 लिहिलं मॅडम. अरे बापरे. सगळ्यांना आवडतंय ना लिहायला? कुठं काय कसं अव्यान कुठं असेल? लिहिलंस तू? उलटा 3 काढायचा. हा, जसं 3 काढतो ना, त्याचं उलट जायचंय. उलट काढायचं उलट. परत एकदा दाखवते. हे पहा, असं जायचं, हा, आता त्याला लूप काढायचं. असं जायचं आणि असं. हा 6. It is wrong. इट्स नॉट रॉंग. हा, अन्वेषा तू पण असंच कर आता. ती वही घे, त्याला असं सरळ रेष कर आणि एका खाली एक अंक लिही. ओजस्वी, लिहितेस का? दाखव. मला नाही दाखवलं तू. सगळ्यांनी आडवं लिहू नका, उभं लिहा अंक. 6 हा 5 बरोबर काढला. 6 हे पण 3चा उलटा 6 बघ. हे बघ. हा, छान. ओजस्वी मी करेक्ट. आडवं लिहिलं. हे बघ हे 6 आडवं लिहिलं, ठीक आहे. नंतरची जी प्रॅक्टिस कराल ना, तर जेव्हा आम्ही तुम्हाला अंक शिकवू, तेव्हा असे उभे लिहा. बरोबर आहे नक्षत्र? करेक्ट. मी एकाच्या खाली एक लिहा. हा. श्रियान, आता तू super. लिहित. 5च दिसतोय मला बेटा, 6 नाही दिसत आहे. कुठे 6? 6 दिसत नाही तेवढा. हो, दिसला आता खाली. 5च्या खाली नाही लिहिलाय, 4च्या खाली लिहिलाय. ओके. मी 5च्या खाली शोधते. 6 कधी असतो? 5 नंतर. ठीक आहे. आम्ही नंतर आणि पहिले आणि नंतर वाले प्रश्न पण विचारणार बरं का. बघ, पेपर पहिलेच सांगत आहे. 2च्या आधी काय येतं? 1. 2च्या नंतर काय येतो? 3. असा प्रश्न येणार तुम्हाला परीक्षेत. 6च्या आधी काय येतं? 5. 5च्या नंतर काय येतो? 7. बिफोर आफ्टर शिकले ना तुम्ही?
चला आता आपले 5 मिनिटं राहिले. तर आज आता मी तुम्हाला काय सांगणार आहे माहितीये का? वारांची नावं. वार म्हणजे काय? तुम्ही काय शिकले? दिशांची नावं पण शिकले ना? हा, छान अन्वेषा, असं करशील नाही, मी नाही एकाच्या मागे. शिकला. आणि छान असं स्केलने चांगलं सुंदर करायचं, स्केलनी छान आखून घ्यायचं. आपल्याला सरळ रेष नाही काढता येत ना अजून, त्यामुळे आपण छान नीट दिसले पाहिजे आपली वही. आणि डेट टाकायची, मग तुम्हाला कळेल आपण कोणत्या वेळेला काय लिहिलं. दिनांक लिहायचं, दिनांक. वही खूप छान ठेवा तुमची मराठी शाळेची, स्वच्छ नीट. छान आहे अश्रेयान, छान आहे, बघितलं मी. कर असं प्रयत्न लिहायचा. वार म्हणजे काय, कोण सांगेल? माहितीये कुणाला? आयशाला माहितीये? डेज. डे, करेक्ट. ओके. नाही, मग नाही. आज कोणता वार आहे? आज कोणता वार आहे? रविवार. ठीक आहे. उद्या कोणता वार येणार आहे? अदिती, उद्या कोणता वार येणार आहे? सोमवार. व्हेरी गुड. मग सोमवार नंतर काय? मंगळवार. मंगळवार. मंगळवार नंतर बुधवार. बुधवार नंतर गुरुवार. गुरुवार नंतर शुक्रवार. शुक्रवार नंतर नाही, मंगळ नाही, शुक्रवार नंतर शनिवार. आणि मग परत आपली शाळा. मग परत आपली शाळा पुढच्या रविवारी. बरोबर. चला म्हणायचं. पहिले सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ओके. वीक कधी सुरू होतो? सोमवार पासून. म्हणून आपण घेणार पहिला सोमवार. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आणि आता मी जे तुम्हाला दिशांची नावं सांगितली होती ती सांगा. दिशांची नावं. पश्चिम, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. नाही घालायची. मग आज तुम्ही काय काय शिकले? 2 उ. ठीक आहे. आणि 3 अंक, 4, 5, 6. मग तुमचं काय राहील? गृहपाठ. परत लिहायचं 1 पासून तर 6 पर्यंत नंबर. अ पासून तर दीर्घ उ पर्यंत काय लिहिणार? अक्षर, स्वर. एकदा लिहून पाहायचं, एकदाच झालं तुमचा गृहपाठ. ठीक आहे. एन्जॉय आता तुमचं संडे. काय करणार संडेला आज दिवसभर? खेळणार? मस्त खेळायचं. हा, काय करणार? स्केटिंग करणार. बरं बरं. आणि तू पेंटिंग करणार. ओके. अजून कोण कोण काय काय करणार? आव्हान जाणार का परत सायकल चालवायला? आता सायकल बंद. आता पटकन ठीक हो, मग तुला सायकल चालवता येईल. आयशा काय करणार आता पूर्ण दिवस? पेंटिंग करणार, खेळणार. खेळा मस्त.
ड्रॉइंग करणार. सायकलिंग ठीक आहे ठीक आहे. चल भेटू मग आपण पुढच्या आठवड्यात. काय केलं? बाय बाय करा. हुशार म्हणायचं. बाय 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 बाय. सुविचार कोण म्हणेल? अन्वेषा म्हणेल का? नेटवर्क. अन्वेषा तू म्हणशील पुढचा सुविचार पुढच्या याच्यात? ऐकू येतोय तुला माझा आवाज? हो. मग तू तयार कर हं पुढचा सुविचार. पुढच्या आठवड्यात अन्वेषा सुविचार म्हणणार. बाय. बाय. स्मिता मॅडम गेले? हा नाही बाय नाही, स्मिता ठीक आहे. मॅडम. चला बाय सर्वांना. बाय बाय बाय. चला भेटूया पुढच्या रविवारी. हो हो भेटू.